उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सीझन आणि आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचे पदार्थ तर बनवले पाहिजेच. तर आज आपण अगदी झटपट बनणारा हा मऊ लुसलुशीत साजूक तुपामधला आंब्याचा शिरा म्हणजेच मँगो शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि तोंडात टाकताच विरघळणारा हा शिरा आज आपण बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा गावरान तूप टाकलेला आहे. गावरान तुपामुळे अगदी खमंग असा वास येतो आणि आपला शिरा आणखीनच खायला चवदार लागतो. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आपल्याला हा रवा 2 ते 3 मिनिट चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत हा परतून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याचा कलर बदलायला लागलेला आहे. मस्त असा वास येतोय आणि रवा जितका जास्त आपण तुपामध्ये परतू तितका आपला शिरा खायला रुचकर लागतो. आता यामध्ये आपण पुढचे जिन्नस टाकून घेऊया. तर इथे मी 1 वाटी दूध टाकलेलं आहे. तर तुम्ही इथे दुधाऐवजी पाण्याचा पण वापर करू शकता, पण दूध टाकल्यामुळे आपला शिरा अगदी मऊसूत शिजतो आणि मस्त आपण हे व्यवस्थित असं परतून घेतलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपला शिरा अगदी सुटसुटीत झालेला आहे. यामध्ये मी जसं आपल्याला गोड हवं असेल त्यानुसार साखर टाकलेली आहे. आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगलं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत यामध्ये साखर विरघळत नाही पूर्ण तोपर्यंत आपण हे परतून घेतलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त हे परतलेलं आहे. साखर व्यवस्थित विरघळलेली आहे. आता यामध्ये मी आंब्याचा जो रस आहे तो टाकलेला आहे. यामध्ये पाणी वापरलेलं नाही आंब्याचा रस करताना. तर व्यवस्थित आपण हे आपल्या शिऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला आंब्याचा रस शिऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत 1 ते 2 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त हे परतलेलं आहे. आपला शिरा आणखीनच खमंग आणि चवदार लागावा यासाठी इथे मी विलायचीची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तर हे व्यवस्थित आपल्याला 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला शिरा परतलेला आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत हा शिरा बनलेला आहे. हा गरमागरम शिरा आपण सर्व करू शकतो. तर इथे मी एका बाउलमध्ये सर्व करून घेते. तर या पद्धतीने शिरा कधी ट्राय केलं नसेल तर या मँगोच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून पहा. खायला खूप खमंग आणि रुचकर लागतो. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.